हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. मावळातील किल्ले विसापूरच्या उभ्या कातळात आणि अवघड ठिकाणी कोरलेल्या एका अपरिचित असं प्राचीन भुयार भटकंती करताना मावळातील दुर्ग संवर्धन करणाऱ्या सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठानला आढळले आहे. हे भुयार कोरीव असून नेमके कशासाठी खोदलं गेलं असेल, कोणी खोदलं असेल असं कुतूहल निर्माण करणार आहे. तसेच हे भुयार इतिहास अभ्यासकांना संशोधन करण्यासाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. मावळातील विसापूर गडाच्या पायथ्यालगत असलेल्या मालेवाडी या ठिकाणाहून दुर्गसेवक सोमनाथ म्हसे, अनंता गोरे, सागर परब, ओंकार केदारी, दगडू मरगळे, खंडू धुमाळ, सोमनाथ सातारकर, राहुल बोरकर, नवनाथ केदारी, दक्ष काटकर, दत्ता भोगटे हे आडवाट्याने विसापूर गडावर जात असताना त्यांना हे प्राचीन आणि अपरिचित भुयार आढळलं. आतमध्ये गेल्यावर सुरुवातीला हे भुयार लांब, त्यानंतर खोल आणि मग पुढे सरळ, त्यानंतर पुन्हा खोल आणि डाव्या आणि उजव्या बाजूला गेलेलं आढळलं. हे भुयार पाण्याच्या शोधासाठी किंवा आतमध्ये ध्यान धारणेसाठी बनवलं गेलं असेल का? नेमकं हे कोणत्या काळातील असावं असे अनेक प्रश्न हे भुयार पाहून डोळ्यासमोर उभे राहत आहेत. या भुयाराचे खोदकाम करताना वापरले गेलेले चिन्ही, हातोड्याच्या खुणा स्पष्ट दिसतात. या भुयाराची रुंदी आणि उंची 3 बाय 3 फूट असून ते 50 फूट लांब चौकोनी आकाराचे कोरीव आहे. पुढे हे भुयार खालच्या बाजूला 5 फूट खोल असून उजव्या बाजूने पुन्हा 6 फूट लांब आहे आणि पुढे ते डाव्या बाजूला 12 फूट लांब आहे. पुढे हे भुयार 3 फूट खोल असून 4 फूट लांब आहे आणि शेवटला दोन्ही बाजूला 10-10 फूट लांब आहे. भुयारात पाणी आणि चिखल आहे. शेकडो वर्षात कुणीही न पाहिलेली भुयार आपल्या मावळ तालुक्यातील लोहगड, विसापूर आणि तुंगगडाच्या कातळकड्याला पूर्व मध्ययुगात खोदलेले आहे. नव्याने शोध केलेल्या विसापूर दुर्गच्या कातळ्यातील हे भुयार निश्चितच मावळच्या इतिहास संशोधकांकडून निष्कर्ष काढणारे ठरेल हा विश्वास वाटतो. तुंगगडाचे एक भुयार 147 फूट लांबीचे असून आतमध्ये उजव्या बाजूस ध्यानधारणेसाठी 2 कक्ष, दालन खोदलेले आहेत. सदर भुयाराचा उपयोग निश्चितच विपश्यन ध्यानधारणेसाठी दुर्ग बांधणीच्या आधी केला गेलेला संशोधनाअंती निदर्शनास येतो. सफर 361 किल्ल्याची सामाजिक प्रतिष्ठानचा हा शोध महाराष्ट्रातील अनेक अबोल भुयारांना बोलके करेल. डॉक्टर प्रमोद बोराडे, इतिहास संशोधक. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.